हां, तर हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत ना? तर बघू शकता आज मस्त अशी गुड मॉर्निंग झालेली होती आणि मस्त किचनमध्ये एंट्री केलेली होती. ठीक आहे, तर चला म्हटलं आता खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे टाकलेच नाहीत मी, बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला पण माहितीच असणार आहे की व्हिडिओ खूप दिवस झाले ब्लॉग आलेच नाही आहेत. तर चला म्हटलं आजपासून स्टार्ट करूया. तर आज नंतर डेली माझे ब्लॉग वगैरे येणार आहेत, व्हिडिओ वगैरे. तर मस्त अशी सकाळी उठली वगैरे, फ्रेश वगैरे, आंघोळ वगैरे झाली माझी. आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला सकाळची मस्त स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेऊया, आहे की नाही? तर आज स्वयंपाक करायचं होतं, मस्त कांद्याची भाजी आणि मस्तपैकी कांद्याची भाजी वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मस्त असे मँगो आणले होते काल मिस्टरांनी, अहोंनी. तर मस्त मँगो वगैरे मस्त असे कट करून घ्यावं म्हटलं, आहे की नाही? कारण की रस करताना हां, तर मँगोचा म्हणजे रस करताना नाही का आंब्याचा, तर काय करायचं की बघा असे छान मस्त असे आंबे कापून घ्यायचे आणि त्याच्या आतमधलं जे असते ना गर तो काढून घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे त्याने रस पण छान घट्ट येतो असं मस्तपैकी, जसं आपल्याला हवा तसा, आहे की नाही? तर मग तो काही काही असा पातळ येतो, तर तो पातळ तर खायला पण चांगलं लागत नाही, बरोबर? त्यासाठी मग चला म्हटलं मस्त असा रस वगैरे करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता बाकीची कामे राहिली होती. ठीक आहे, कारण की सकाळची असते धावपळ, बरोबर आहे? आणि धावपळीमध्ये काय करावं आपल्याला काही कळत नाही, तर कामं पण खूप सारी असतात. मग सकाळची भांडी वगैरे होती, चहाची वगैरे, ती पण मस्त छान अशी घासून वगैरे घेतली. आणि नंतर आईचं चाललं होतं नाश्त्याला काय बनवू काय बनवू. मग आई पण नाश्त्याला मस्त असा चिवडा वगैरे बनवला होता आईने आणि मस्त नाश्ता वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मग सगळी कामं, स्वयंपाक वगैरे झाला होता माझं बनवून. नंतर म्हटलं चला आता मस्त किचन स्वच्छ करूया, आहे की नाही? म्हणजे किचन स्वच्छ झाल्याशिवाय वाटतच नाही की आपला स्वयंपाक कंप्लीट झाला म्हणून. त्याच्यामुळे मस्त असे किचन वगैरे मस्त असं स्वच्छ करून घेतलं. बेसिंग वगैरे, वाज बेसिंग मस्त छान असं घासून वगैरे घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग चला म्हटलं आता झाडून वगैरे काढून घेऊ, आहे की नाही? कारण की मी म्हणजे 2 वेळेस झाडते, एकदा सकाळी उठल्यानंतर आणि नंतर सर्व कामं झाल्यानंतर. म्हणजे कसं आपल्याला पण प्रसन्न वाटतं, आहे की नाही? छान वाटतं घरामध्ये पण, पॉझिटिव्ह एनर्जी पण खूप छान मस्त वाटतं. आणि मग हॉल आवरायचा राहिलाच होता, कारण की सकाळची गडबड एवढी असते की त्याच्यामध्ये हॉल आवरणं होतच नाही, बेडशीट वगैरे टाकायची वगैरे. मग नंतर मस्त सर्व कामं झाल्यानंतर मस्त अशी बेडशीट वगैरे मस्त छानपैकी अशी टाकून घेतली, नाही का? बघू शकता छान मस्त अशी बेडशीट वगैरे आवरून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग घरं वगैरे झाडून घ्यायची होती, घरं वगैरे छान मस्त अशी झाडून घेतली सर्व. आणि खूप दिवस झाले ब्लॉग न टाकण्याचं कारण की मला वेळच नव्हता, कारण की जॉब करत होती म्हणजे घरी बसून आपलं वर्क फ्रॉम होमचा. तर तो आता म्हणजे थोडा स्किप केला आहे मी 2-3 महिन्यासाठी. मग म्हटलं चला आपले ब्लॉग स्टार्ट करूया, आहे की नाही? आणि माझी झाडाची धूम आणि त्याच्यामध्ये आमच्या आईचं चाललं होतं कचरा टाकायची धूम. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आई पण मध्ये मध्ये येत होत्या. आणि आता हा कूलर असा बाहेर का ठेवला आहे, तर कूलर अंगणामध्ये याच्यासाठी ठेवला होता की उन्हाळा होता आणि उन्हाळ्यात खूप सारी गरमी होत होती, नाही का? त्याच्यामुळे मग किचनमध्ये हवा होता वरचा फॅन, पण तो पण काही एवढा म्हणजे असा हे नव्हता करत, हवाच देत नव्हता. मग म्हणून कूलर बाहेर ठेवला होता. आणि तर आजचा मेनू बघूया. मस्त कांद्याची चटणी केली होती, रस केला होता आणि मग देवासाठी आपल्याला हे करायचं होतं, नाही का? देवासाठी नैवेद्य मला काढायचं होतं. मग मी आधी नैवेद्य काढून घेतला देवाचा, मस्त रस, चपाती आणि कांद्याची चटणी वगैरे. आणि तेवढ्यातच काय झालं की इतकं आभाळ आलेलं होतं, खूप सारं पाणी पडलं आमच्याकडे. ठीक आहे, तर चला गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि लाईक करा, ठीक आहे? लाईक सबस्क्राईब करा, ओके?